श्री स्वामी समर्थ. काय तुमच्याही घरात लग्नाचे वय झालेली मुलं मुली आहेत? वय उलटून चाललंय. मित्रमैत्रिणींची लग्न झाली, त्यांना मुलं झाली, पण तुमच्या घरात अजून सनई चौघडा वाजलेला नाही. कितीतरी वेळापत्रिका जुळतात, गुण जुळतात, बोलणी अगदी साखरपुड्यापर्यंत येतात आणि अचानक काहीतरी असं घडतं की सगळं मोडतं. आणि मग मागे उरतो तो फक्त अपमान, डोळ्यातील पाणी आणि एक भयानक प्रश्न, आमचंच का? मित्रांनो, हा केवळ योगायोग नाही. गरुड पुराणात भगवान श्रीहरी विष्णूंनी स्वतः सांगितलं आहे की जेव्हा एखादा जीव या पृथ्वीवर येतो तेव्हा त्याच्या विवाहाचा मार्ग त्याच्या कर्मांनी आधीच ठरवलेला असतो. पण जर तिथे अडथळे येत असतील तर समजून जा की तुमच्या पूर्वजन्मातील काहीतरी बाकी आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील ती बंद कवाडं उघडणार आहे. हे रहस्य ऐकल्यावर तुमच्या अंगावर शहारे येतील, पण हे जाणून घेतल्याशिवाय तुमच्या विवाहातील बाधा दूर होणार नाही. शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ आज तुमचं नशीब बदलू शकतो. श्री स्वामी समर्थ. आपल्या तुम्हा सर्वांचं कृपादृष्टी या चॅनेलवर मनापासून स्वागत. आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे जो आज महाराष्ट्रातील हजारो घरांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे. अनेक घरांमध्ये असं बघायला मिळतं की आई वडील आहेत आणि त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. ते म्हणतात, मुलाला चांगली नोकरी आहे, मुलगी दिसायला सुंदर आहे, आमचा स्वभावही चांगला आहे, मग देवाने आम्हालाच का अडकवून ठेवलंय? मित्रांनो, आपली संस्कृती, आपली पुराणे ही केवळ कथा नाहीत, तर ते जीवनाचे मॅन्युअल आहेत. गरुड पुराण जे आपल्याला कर्माचे फळ सांगते, त्यामध्ये विवाहाच्या विलंबाची अत्यंत तार्किक आणि आध्यात्मिक कारणे दिली आहेत. आज आपण केवळ कारणेच पाहणार नाही, तर त्यावर स्वामी समर्थांच्या कृपेने आणि शास्त्राने सांगितलेले जालिम उपायसुद्धा पाहणार आहोत. आजची ही माहिती तुमच्यासाठी एक नवीन पहाट ठरू शकते. चला गरुड पुराणाच्या या गूढ रहस्यात खोलवर शिरूया. गरुड पुराणानुसार लग्नाचा उशीर होण्यामागे पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे अपूर्ण वचन. आपण या जगात पहिल्यांदाच आलेलो नाही. आपले हजारो जन्म झालेले आहेत. मागच्या एखाद्या जन्मात जर तुम्ही कोणाला विवाहाचे वचन दिले असेल, कोणाला स्वप्न दाखवले असेल आणि ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी किंवा घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी ते वचन तोडले असेल, तर त्या जीवाचा तळतळाट या जन्मी तुमच्या विवाहयोगात बाधा आणतो. भगवान विष्णू गरुड देवाला सांगतात की कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. जर तुम्ही एखाद्या निष्पाप मनाशी खेळ केला असेल तर या जन्मी तुम्हाला योग्य जोडीदार मिळवण्यासाठी वणवण फिरावे लागते. समोरून स्थळ येतं, तुम्हाला आवडतं, पण त्याच्याकडून नकार येतो. का? कारण त्या जुन्या कर्माची शिक्षा अजून संपलेली नसते. विचार करा, ज्यांचं हृदय आपण दुखावलं त्यांचे अश्रू आज आपल्या प्रगतीच्या आड येत आहेत. तुम्हालाही कधी असं वाटलंय का की सगळं नीट असूनही काहीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला रोखतीये? अशा वेळी घाबरून न जाता दर गुरुवारी किंवा शुक्रवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. मनोमन त्या अज्ञात जीवांची माफी मागा. माझ्याकडून पूर्वजन्मात जे काही अपराध झाले असतील ते क्षमा करा. ही प्रार्थना तुमच्या कर्माचा भार हलका करेल. 2. कुलदेवताचा विसर. दुसरं मुख्य कारण म्हणजे आपल्या कुळाच्या देवाचा विसर पडणे. गरुड पुराणात सांगितलं आहे की ज्या घरात कुलदेवताचा मान राखला जात नाही तिथे लक्ष्मी आणि मंगल कार्ये कधीच टिकत नाहीत. कुलदैवत हे तुमच्या वंशाचे रक्षक असतात. अनेक लोक शहरात येतात, नोकरीत व्यस्त होतात आणि वर्षातून एकदा कुळाच्या ठिकाणी जायचं विसरतात. जेव्हा कुलदैवत रुष्ट होतं तेव्हा वंशाची वाढ थांबते. विवाह हा वंश वाढवण्याचा संस्कार आहे. जर देवच कोपलेला असेल तर तो लग्नाचे कार्य कसे सिद्धीस नेईल? मित्रांनो, विचार करा, ज्या मातीने आणि ज्या देवाने आपल्या पूर्वजांना सांभाळलं त्यांनाच आपण विसरलो. आजची पिढी मूळ विसरत चालली आहे. म्हणून तर आज घराघरात लग्नासाठी मुलं मुली वणवण फिरत आहेत.
त्वरित तुमच्या कुलदैवताच्या ठिकाणी जा. तिथे जाऊन अभिषेक करा, ओटी भरा. घरात रोज कुलदैवताचा 108 वेळा जप करा. श्री कुलदेवताय नमः हा मंत्र साधा वाटत असला तरी तो विवाहाचे मार्ग मोकळे करणारा महामंत्र आहे. 3. पितृदोषाचा भीषण वेढा. पितृदोष हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल, पण गरुड पुराणात याचे जे वर्णन आहे ते भयानक आहे. जर तुमच्या पूर्वजांची गती झाली नसेल किंवा त्यांची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्याचे फळ घरातील तरुण मुलामुलींना भोगावे लागते. पितर हे अदृश्य रूपाने आपल्या अवतीभोवती असतात. जर त्यांना गती मिळाली नसेल तर ते घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. विवाहाच्या बोलणीच्या वेळी घरामध्ये चिडचिड होणे, विनाकारण वाद होणे हे पितृदोषाचे लक्षण आहे. पितरांना वाटते की आधी आमची मुक्ती करा, मग तुमचे संसार थाटा. किती क्लेशदायक आहे हे. आपलेच पूर्वज आपल्या सुखाच्या आड येत आहेत, कारण ते स्वतः दुःखात आहेत. तुम्हालाही कधी स्वप्नात पूर्वज दिसतात का? किंवा घरात सतत कुणीतरी आजारी असतं का? हे पितृदोषाचे संकेत आहेत. दर अमावस्येला घराच्या दक्षिण दिशेला तिळाचा तेलाचा दिवा लावा. गाईला गूळ आणि पोळी खाऊ घाला. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा रोज 3 माळ जप करा. दत्त महाराज पितरांचे अधिपती आहेत. ते तुमच्या पितरांना गती देतील आणि विवाहाचा मार्ग सुकर करतील. 4. निसर्गाची हानी आणि मुक्या प्राण्यांचा शाप. गरुड पुराणानुसार निसर्गातील कोणत्याही जीवाचे घर उद्ध्वस्त करणे हे महापाप आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या पूर्वजांनी कधी कोणाचे घरटे तोडले असतील, झाडे कापली असतील जिथे पक्ष्यांचा निवास होता, तर त्याचा परिणाम घर न बसण्यात होतो. निसर्गाचा नियम आहे, जे द्याल तेच मिळेल. जर तुम्ही कोणाचे घर बसण्यापासून रोखले असेल तर निसर्ग तुम्हाला स्वतःचे घर बसवायला अडथळा निर्माण करतो. अनेकदा आपल्या हातून कळत नकळत अशा चुका होतात, ज्याची शिक्षा विवाहाच्या उशिराच्या रूपाने मिळते. त्या निष्पाप पक्ष्यांची घरटी जेव्हा आपण उद्ध्वस्त करतो तेव्हा त्यांचा जो तळतळाट निघतो तो आपल्या नशिबावर काळा डाग बनतो. रडू येईल तुम्हाला हे सत्य ऐकून की निसर्ग किती बारीक हिशोब ठेवतो. रोज पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवा. मुंग्यांना साखर मिश्रित पीठ द्या. जेवढा जीव दया कराल तेवढे तुमचे अडथळे दूर होतील. स्वामी समर्थांना प्राणी मात्र अत्यंत प्रिय होते. त्यांची सेवा केली की स्वामींची कृपा आपोआपच होते. 5. स्त्री शक्तीचा अपमान. ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो तिथे गरुड पुराण सांगते की कधीही मंगल कार्य सिद्धीस जात नाहीत. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जर एखाद्या मुलाने लग्नाचे वचन देऊन एखाद्या मुलीला सोडले असेल किंवा घरात आई, बहीण, वहिनी यांचा सतत अपमान होत असेल तर त्या घराचे भाग्य कुलूपबंद होते. लग्नाच्या बाबतीत तर हे खूप लवकर जाणवते. स्त्रियांच्या डोळ्यातील पाणी हे शाप बनून लग्नाच्या पत्रिकेवर बसते. आईच्या डोळ्यातील पाणी किंवा एखाद्या मुलीचा भंग झालेला विश्वास यापेक्षा मोठी बाधा विवाहासाठी दुसरी कोणतीही असू शकत नाही. घरातील स्त्रियांचा सन्मान करा. दर शुक्रवारी महालक्ष्मीची उपासना करा. कुमारिकांना भोजन घाला किंवा त्यांना काहीतरी भेट द्या. जेव्हा स्त्री शक्ती प्रसन्न होईल तेव्हा विवाहाचे योग आपोआप जुळून येतील. 6. गरुड पुराण सांगते की विवाह हा एक यज्ञ आहे आणि या यज्ञासाठी आपल्याकडे पुण्याचं इंधन असावं लागतं. जर तुम्ही कधीच कोणाला मदत केली नसेल किंवा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी जगला असाल तर तुमच्या पुण्याचं पारडं रिकामं असेल. विवाहासाठी नशिबाची साथ लागते आणि नशीब हे दानाने बनतं. अनेकदा आपण लाखो रुपये लग्नावर खर्च करायला तयार असतो, पण एखाद्या गरिबाच्या मुलीच्या लग्नासाठी 5 रुपयेही देत नाही. हाच कंजूसपणा विवाहात अडथळे आणतो. आपण हजारो रुपये पार्ट्यांमध्ये उडवतो, पण कोणाच्या रिकाम्या पोटी अन्न घालत नाही. देवाला हे कसं आवडेल? आपल्याला स्वतःसाठी घर हवंय, मग दुसऱ्याचं घर बसण्यास आपण मदत का करू नये? एखाद्या गरीब मुलीच्या लग्नासाठी जमेल ती मदत करा, मग ती धान्य असो, कपडे असो किंवा भांडी. हा उपाय केल्यावर अवघ्या 21 दिवसात लग्नाचे योग आल्याचे
अनेक अनुभव सांगितलेले आहेत. 7. ग्रहांची बाधा. शेवटचं कारण म्हणजे ग्रहांची स्थिती. गरुड पुराणानुसार जेव्हा शनी, मंगळ किंवा राहू यांचा प्रभाव विवाहाच्या स्थानी असतो तेव्हा अडथळे येतात. पण या सर्व ग्रहांचा बाप म्हणजे सद्गुरू. पत्रिका कितीही दोषपूर्ण असली तरी जर तुम्ही स्वामींची कृपा झाली तर ग्रहसुद्धा आपली दिशा बदलतात. गरुड पुराणात विष्णूंनी सांगितले आहे की जो माझ्या भक्ताला शरण जातो त्यांचे सर्व दोष मी स्वतः नष्ट करतो. स्वामी समर्थ हे साक्षात परब्रह्म आहेत. स्वामी कधीच कोणाला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. जेव्हा जग तुम्हाला नकार देतं तेव्हा स्वामींचे हात तुम्हाला जवळ घेण्यासाठी पसरलेले असतात. तुम्हालाही असं वाटतंय का की आता फक्त स्वामीच वाचवू शकतात? रोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळ जप करा. स्वामी चरित्र सारामृताचे 18व्या अध्यायाचे रोज वाचन करा. गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन चण्याच्या डाळीचे आणि गुळाचे दान करा. स्वामींची कृपा झाली की अशक्य गोष्टसुद्धा शक्य होते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्याही मनात काही प्रश्न आहेत का? तुमचं वय काय आहे आणि लग्न का जमत नाहीये हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.